फरसाणचा डबा कुठे इथेच होता ना? अगं मला काय माहित, मी काय पदराला बांधून फिरते का काय फरसाण? आई मी नीट विचारते, तुम्ही सरळ उत्तर द्या ना. मग कसं बोलणार? इथेच ठेवलं होतं म्हणे. आता इथे ठेवलं होतं तुम्हाला कसं कळणार? राहू दे, मी शोधते. आई तो काय तिकडे? हा डबान डबान तुझा लवकर नजरे समोर आहे पण बघायचंच नाही काय. आणि लवकर. राशी हे बघ, आज फरसाण घेऊन जा, दुपारी जेवायला घरीच येणार आहेस. हा आई काय ग, आज पण फरसाण? गुपचूप घेऊन जायचं. रोज सकाळी उठून तुमच्या चवी सांभाळायला वेळ नसतो माझ्याकडे, कळलं? अरे वा, मस्त वास येतोय. काय स्पेशल? तुझी लहान वहिनी आहे ना, कोथिंबिरीच्या वड्या करते. वा, आज चक्क सकाळी सकाळी कोथिंबीर वडी. लॉटरी लागली असणार. नाही म्हणजे एवढ्या महागाईत आपल्या घरी कोथिंबिरीच्या वड्या होत आहेत ना, म्हणून म्हटलं लॉटरी लागली असणार. आता सुनांच्या राज्यात मी काय बोलू बाई? अगं लॉटरी नाही लागली अश्विनी वहिनी. काल कोथिंबीर स्वस्त मिळत होती म्हणून म्हटलं घेऊन येते. आणि कोथिंबीर वड्या काय सगळ्यांना आवडतात. खाल ना तुम्ही? नको बाई, तुझी कोथिंबीर वडी तूच खा. आई मी डब्याला नेऊ का कोथिंबीर वडी? नाही या, अजिबात नाही. परवा नेलेला खारट फ्राईड राईस खाऊन हाऊस नाही भागली का तुझी? म्हणून आता खारट कोथिंबीर वड्या खायच्यात? अगं अश्विनी वहिनी, कोथिंबीर वड्या नाही खारट झाल्यात. त्या दिवशी पण फ्राईड राईस मध्ये मीठ जास्त कसं पडलं ते अजूनही मला कळत नाहीये. तरी नकोय. राशी जा, डबा भरलाय तो बॅग मध्ये भर जा. जा लवकर. निवी, कानातलं नवीन केलंस का ग? बघू. सोन्याचे. मी म्हंटल ना लॉटरी लागली असणार. आपल्याला कोणी सांगत नाही इतकंच. अगं मी दिलेत. अक्षय तृतीया होती ना, त्याचं गिफ्ट. हा, तसं मला नाईक साहेबांनी सुचवलं. वाटलंच. अच्छा, म्हणजे मला कसं सुचणार असंच वाटलं असेल ना. नाही बरोबर आहे मला ती बाई, तुमचं अगदी बरोबर आहे. मुळात तुम्हाला आमचं लग्नच मान्य नाहीये, मग असं वाटणं साहजिकच आहे नाही का? असो. नेवी, असीमचं आवरून झालंय. तुझं इकडचं आवरलं की रूम मध्ये? हो आलेच. ह्या वड्या तळून झाल्या की येते. असीम साहेब, झाली का आपली तयारी? हो दुर्योधन. काय रे शाण्या, मी तुला एवढा साहेब साहेब म्हणतोय आणि तू मला दुर्योधन म्हणतोयस? बरं सॉरी दुर्योधन. परत दुर्योधन? तुला ना असं फटके दिले पाहिजे ना. म्हणजे यशोधन रे. धनदा तेव्हा आज मी शर्टचं बटन नाही तोडलं. अरे हो की, खूपच मोठी कामगिरी केली आहे तुम्ही. तुमचा तर सत्कारच केला पाहिजे. नको, शाबासकी बसवेन. हो का? बर, शाबास. थँक्यू. धनदा फोन उचल ना. अरे असीम, तो निवीचा फोन आहे, मी कसा उचलणार? अरे पण निविता किचन मध्ये काम करते ना. अरे हो, पण असा कोणाचाही फोन परमिशन शिवाय उचलायचा नसतो. मग आधी बघ तरी कोणाचा आहे. बर, बघतो. असीम, तुझ्या शाळेतनं फोन आहे. मग उचल ना. हॅलो. हा सर, मी आसिमच्या स्कूलमधून बोलतोय. आज तुम्ही फीस घेऊन येणार आहात ना? फी? हो, पाटील मॅडमनी निवेदिता मॅडमला सांगितलं होतं. निवेदिता मॅडमनी तुम्हाला सांगितलं नाही का? नाही. हा म्हणजे हो, मला सांगितलंय तिने. बर, आज शेवटचा दिवस आहे सर फीस भरण्याचा.
आज काही करून फीस भरा, नाहीतर आसिमला परीक्षेला बसता येणार नाही. हो, मी आठवणीनं भरतो. काय रे अभय, तुझं कामाचं कसं चाललंय? म्हणजे बरंच चाललंय ना? ठीक आहे, बॉस जरा कटकट करत असतो, पण आता जॉब करायचा म्हटल्यानंतर तो त्रास जरा सहन करावाच लागणार. हे अगदी बरोबर बोललास बघ. टिकवायचं असेल ना तर काही प्रमाणात सहन हे करावंच लागतं, मग तो जॉब असो किंवा लग्न. काय म्हणाला? अगं मी म्हणत होतो की आपल्या घरामध्ये कोथिंबीर वडीचा काय घमघमाट सुटलाय नाही? निवी बनवतीये सकाळी सकाळी कोथिंबिरीच्या वड्या. आश्चर्य आहे. आश्चर्य काय आहे त्यात? आम्ही पहाटे 3 वाजता उठून पुरणपोळ्या केल्यात, त्या पण 1-2 नाही, 50-50. मालती, अगं तुझ्या वेळेची गोष्ट वेगळी होती. तेव्हा सगळ्यांनाच सकाळी लवकर उठावं लागायचं. म्हणून आमचं कौतुक करायचं नाही. अगं तसं कुठे म्हटलं मी. मला ह्या घ्या गरम गरम कोथिंबीर वड्या. वा, बाकी सगळं बोलायचं सोडून आधी तू केलेल्या वड्या टेस्ट करतो. सासूबाई, तुम्हाला? मला पण. नको. वा निवेदिता, खूप छान झाले तर वड्या. चला चला, उशीर झाला एकतर इथे. कसं घरी अश्विनी वहिनी, राशीचा डबा देतेस का? कशाला? अगं कोथिंबीर वड्या केल्यात ना, तिला डब्यात 4-5 देते. तुला आवडतात ना राशी? नाही एवढं तिला. अगं ती तर म्हणाली तिला आवडतात. ती किचन मध्ये विचारत पण आली होती की झाले असतील तर खाऊ का, पण त्यावेळेला तयार नव्हते. दे. आई, मला कोथिंबिरीच्या वड्या खूप आवडतात. पण तू खोटं का बोलतेयस? खोटं बोलतेय? तोंड सांभाळून बोला राशी. अश्विनी वहिनी, खाऊ दे ना तिला, नेऊ दे की डब्यात प्लीज. नाही म्हणाले ना मी. निवेदिता, तू दे राशीला वड्या, तिला खूप आवडतात. राशी, मला डबा दे तुझा. डाळीचं पीठ जरा जास्त झालंय का? मला वाटलं तर सांगेल. थँक्यू निवी काकी. यू वेलकम राशी. झाली बीक घेऊन? चला, उशीर होतो इथे. चल. अगं अश्विनी वहिनी, असीम, तुझी फी भरली नाही अजून? हो, 40,000. काय? 40,000? ही एवढी मोठी गोष्ट मला निवीने सांगितली का नाही? निवी, 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 धन्याला काय झालं? एवढ्या मोठ्याने धन्या का हाका मारतोय? निवी. आले, मी आले. हं. बापरे, यश चिडलेला दिसतोय हिच्यावर. काहीतरी बिनसलेलं दिसतंय. चला, आज दोघांच्या भांडणाचा तमाशा बघायला मिळणार तर. का आईची आठवण काढत नवीन नवीन सुनेने केलेलं का? कधी न मिळाल्यासारखी खात आहे. निवी, काय झालंय? दरवाजा बंद कर. अरे पण काय झालंय ते तर सांग. सांगतो. एवढ्या मोठ्याने का हाका मारतोयस धन्या? निवी, असीमच्या शाळेत फी भरायची आहे आणि तेही 40,000. ही गोष्ट तू माझ्यापासून का लपून ठेवलीस निवी? तुला कोणी सांगितलं? असीमच्या शाळेतून फोन आला होता. निवी, 40,000 ही काही छोटी रक्कम नाहीये. आणि तू मला का सांगितलं नाहीस? मी असीमचा कोणी नाहीये का? अरे धन्या, प्लीज असं समजू नकोस. आय एम सॉरी. हे बघ, तुझ्यावर ऑलरेडी पैशांचं बर्डन आहे. मला तुझ्यावर अजून भार द्यायचा नव्हता, तुला टेन्शन द्यायचं नव्हतं, एवढंच. अगं पण मग तुला टेन्शन आलं नसेल का? आणि तू एवढे पैसे कसे भरणार आहेस? आणि तेही एकटीने?
माझ्याकडे काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत. त्याचा विड्रॉल फॉर्म भरला होता मी. 3-4 दिवसात येतील ते पैसे. तू नको घेऊस टेन्शन. अगं टेन्शन कसं नको घेऊ म्हणतेस निवी? टीचरने आजच्या आज पैसे भरायला सांगितलेत. काय? आजच्या आज? हो, आजच्या आज. आणि आजच्या आज पैसे नाही भरले ना तर असीमला परीक्षेला बसू देणार नाही असं म्हणाले ते. असं कसं करू शकतात ते? 3-4 दिवसात भरणार होते ना मी पैसे. 3-4 दिवस थांबून नाही चालणार आहे निवी. ताबडतोब भरावे लागतील आपल्याला पैसे. बापरे, ताबडतोब 40,000 कुठून आणायचे? निवी, मी माझ्या मित्राकडून मदत मागू का? नाही धन्या, नाही. हे बघ, आपण एवढ्या लवकर इतरांसमोर हात पसरले तर सगळ्यांना वाटेल की आपण असीमला सांभाळायला केपेबल नाही आहोत. अगं पण दुसरा पर्याय पण नाहीये ना आपल्याकडे. धन्या, एक पर्याय आहे आपल्याकडे. नाही हा निवी, हे धन्या, आय एम सॉरी, पण दुसरा कुठलाच पर्याय नाही रे. आणि हे बघ, कानातले काय आपण कधीही करू शकतो. एवढा विश्वास मला तुझ्यावर आहे आणि स्वतःवरही. पण ह्या वर्षी असीम परीक्षेला बसला नाही ना तर त्याची शाळा सुटेल. दुसरी कुठलीही शाळा असीमला असं मधूनच घेणार नाही. त्याचं वर्ष फुकट जाईल धन्या, फक्त पैसे भरले नाहीयेत म्हणून. त्याच्या शिक्षणाच्या बाबतीत असं व्हायला नको रे, प्लीज. ठीक आहे, तू म्हणशील तसंच होईल. थँक्यू धन्या. फी भरायची होती. मॅडम, स्टुडंटचं नाव? असीम राजेंद्र देशमुख. मॅडम, 40,000 रुपये फी बाकी आहे. हो, मी आणलेत. मॅडम थांबा, मी आधीची प्रोसिजर पूर्ण करून घेतो, मग तुम्हाला बोलवतो मी पैसे भरायला. बरं. धन्या, मला माहितीये तू ते कानातले खूप मनापासून माझ्यासाठी आणले होतेस. पण माझा नाईलाज आहे रे. असीमच्या शिक्षणासाठी आता आपल्याला हे करणं गरजेचं होतं. प्लीज समजून घेशील ना? निवी, तू प्रोसिजर कंप्लीट करून घे, मी थांबतो बाहेर. धन्या, धन्या. सर, मी 5 मिनिटात आले. हा धन्या, धन्या थांब. धन्या, काय झालं? मी तू दिलेले कानातले विकून असीमची फी भरली म्हणून तुला वाईट वाटतंय? नाही ग निवी. मग मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की लग्नानंतर मी तुला पहिल्यांदाच गिफ्ट दिलं होतं ग. तुझ्यासोबत एक दिवस पण नाही राहिलं. एका दिवसातच तुला तुझ्या कानातले विकायला लागले. हीच संसाराची गंमत असते ना. काही टिकवण्यासाठी काही सोडावं लागतं आणि
काही जोडण्यासाठी काही टिकवावं लागतं. म्हणजे 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 बघ ना, आपल्यावर असीमची जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पाडायला आपल्याला कानातले विकावे लागले, हो की नाही? आणि हे केल्यामुळे असीमचं शिक्षण थांबणार नाहीये. त्याचे 1 वर्ष फुकट जाणार नाहीये धन्या. कळतंय तुला? हो निवी, पण मी तुला लग्नानंतर पहिल्यांदाच गिफ्ट दिलं होतं ना. आणि त्या पहिल्या गिफ्टचा आनंदही तुला घेता नाही आला रे. धन्या, आनंद हा गिफ्टचा कधीच नसतो रे. समोरच्या माणसाने ज्या आपुलकीने, ज्या प्रेमाने ते गिफ्ट दिलेलं असतं ना, त्या भावनेचा आनंद असतो. आणि ज्या आपुलकीने तू मला ते कानातले दिले होतेस, त्याचा मला खूप आनंद आहे धन्या. आणि असं काय करतोस अरे? पुढे आपण घेऊया ना कानातले. निवी, सध्या किती खर्च आहे तुला माहिती आहे ना. त्यात तू नोकरी पण सोडलीस. एवढ्यात मला पुन्हा हे असं काही करता येईल असं वाटत नाही मला. धन्या, तू नाही घेतलंस तरी काही हरकत नाहीये. आणि तसंही मला एवढं सोन्याचं अप्रूप नाहीये. आधीही नव्हतं आणि ह्या पुढेही नसेल. पण सोन्यापेक्षा मला तुझं कौतुक जास्त आहे धन्या. माझं कौतुक कशाबद्दल? तू मागचा पुढचा कसलाही विचार न करता असीमच्या शाळेची फी भरायला मला ते कानातले विकायची परमिशन दिलीस. निवी, आपल्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता म्हणून. आणि मला तुझं सगळं पटतंय निवी. आणि ते म्हणतात ना, स्त्रीच्या अंगावरचा दागिना हा तिचा मान असतो. स्त्रीमुळेच त्या दागिन्याला किंमत असते. आपल्या पहिल्या अक्षय तृतीयेला मी तुला गिफ्ट केलं होतं ना, म्हणून. मला मान्य आहे धन्या की तू आपल्या पहिल्या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने खूप प्रेमाने ते कानातले मला घेतले होतेस. पण ते सोनं आहे ना रे. ते आज चमकतंय, पण पुढे कधी ना कधी ते फिक्क पडणार आहे. पण तुझी साथ, तुझी मदत आयुष्यभर सोबत राहील माझ्या, मला विश्वास आहे. आणि ती माझ्यासाठी कुठल्याही दागिन्यापेक्षा खूप जास्त महत्वाची आहे. ते काहीही असो, पण मी तुला तुझे कानातले परत मिळवून देणार म्हणजे देणारच. मी वचन देतो तुला. बरं चल, आज जाऊया. पुढची प्रोसिजर बाकी आहे. चल. द्या पैसे द्या. हे घ्या मॅडम. राहुलचा फोन? हा राहुल, अरे किती दिवसांनी फोन केलायस? तुला आहे का आठवण? अरे असं काही नाही, बोल ना, काय म्हणतोस? लग्न झाल्यावर मित्राला विसरलास रे. अरे बस का यार. बरं ते सोड, तू कधी येतोयस ते सांग. कुठे? कुठे म्हणजे? माझ्या लग्नाला. तू लग्न करतोयस? अरे मागच्या 3 महिन्यापूर्वी पत्रिका दिली तुला, उघडून बघितलीस का नाही? अरे हो, सॉरी. अरे लक्षातच नाही राहिलं. नाही, बघितली. नशीब माझं, तू तुझ्या बायको सोबत माझ्या लग्नाला यायचं म्हणजे यायचं. मी एकदा बायकोशी बोलतो आणि तुला कळवतो, ठीक आहे? कळवतो नाही, तुम्हा दोघांना यायचंच आहे लग्नाला. आणि जर विनंती कळत नसेल ना तर धमकी समज. बरं ठीक आहे, बाय. कोणाचा फोन होता? राहुलचा फोन होता. कोण राहुल? अगं राहुल माझा कॉलेजचा बेस्ट फ्रेंड आहे. अगदी जिगरी यार म्हणालीस तरी चालेल. त्याचं लग्न आहे आणि त्याने आपल्याला दोघांनाही लग्नाला बोलवलंय. अच्छा, मग कधी जायचंय? नेवी, लग्न सांगलीला आहे. एवढा लांब? तिथे कसं जायचं? तेच तर. आणि त्याने तर मला धमकीच दिली आहे की तू तुझ्या बायकोला घेऊन उद्या यायचंय म्हणजे यायचंय. आणि तुला गंमत माहितीये का, आम्ही मित्रांनीच त्याला तिच्याशी मैत्री करायला लावली आणि भाऊ पडला ना प्रेमात. अच्छा, म्हणजे त्याचे लवगुरु तुम्ही होतात तर? येस, आम्हीच. ए धन्या, कॉलेजमध्ये असताना तू कधी प्रेमात पडला होतास का रे? निवी, तुला कसं सांगू, मी शाळेत असल्यापासून फक्त आणि फक्त तुझ्याच प्रेमात आहे.
अगं निवी, मला लग्नच करायचं नव्हतं ग. आणि शेवटी काय नशिबात असतं ते होतच ना. हो का? हा हे निवी, आपल्याला राहुलच्या लग्नाला जावंच लागेल ना, नाहीतर जीव गेल तो माझा. निवी जाऊया ना? हो, जाऊया ना आपण. पण मग निवी 2-3 दिवस असीमला कोण बघणार? अरे हो, निवी, आपण असीमलाच घेऊन गेलो तर? अरे हो, 2 दिवसाची सुट्टी काढून आपण असीमला घेऊन जाऊ शकतो आणि आपली एक छोटीशी ट्रिप पण होऊन जाईल. असीमलाही खूप बरं वाटेल. हो ना, आणि माझ्या मित्राला पण बरं वाटेल. निविताई, हॅलो मॅम, काय झालं? काही केलंय का त्यांनी? नाही, त्यांनी काहीच केलेलं नाही. खरं तर मलाच तुम्हाला भेटायचं होतं. कशाबद्दल मॅम? त्याचं काय आहे ना, उद्या शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा आहे आणि असीमला सुद्धा वाटतं की त्यानं भाग घ्यावा. म्हणून म्हटलं घे तू भाग. तुम्ही दोघं तयारी करून घ्याल ना त्याची? ओके, ठीक आहे. चल असीम. बाय निविताई.